सध्याच्या घडीला टी20 क्रिकेटमधला सगळ्यात भारी बॅटर कोण? रँकिंग न बघता सांगा. वैभव सूर्यवंशी सोडून दुसरं नाव डोक्यात येणार नाही. हे पोरगं बुमराह, कमिन्स, स्टार्क, भुवी, बोल्ट कुठल्याच बॉलरला सुट्टी देत नाही. आता सध्याच्या घडीला टी20 मधली सगळ्यात भारी टीम कुठली? टीम इंडिया. सलग 2 वर्ल्ड कप उचलणारी, 2023 पासून एकही सिरीज न हारलेली टीम, IPL सारख्या टॉप लीग मध्ये डॉमिनन्स दाखवणारे प्लेयर्स, सगळं काही प्रॉपर. हीच टीम इंडिया आयर्लंड सारख्या बारक्या टीम समोर खेळायला उतरते फुल दरारा घेऊन. प्रत्यक्षात होतं काय, तर टीम मध्ये वैभव सूर्यवंशी नसतो. टीम आयर्लंड कडून हारते. पण आयर्लंडने भारताचा दरारा कसा संपवला? वैभव सूर्यवंशीला बाहेर का ठेवण्यात आलं? पाहूयात या व्हिडिओ मधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. मुळात या आयर्लंड टूर कडे 2028च्या टी20 वर्ल्ड कपची तयारी म्हणून पाहिलं जाते. सूर्याच्या जागी श्रेयसला कॅप्टन करण्यात आलं. जास्तीत जास्त यंगस्टर्सला संधी देण्यात आली. पण वर्ल्ड कपची तयारी असली तरी टीम इंडियाचा स्क्वॉड कुठल्याही टीमला भीती बसावी असा आहे. अगदी अभिषेक, ईशान, संजू हे टॉप 3 आणि अर्शदीप, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा या पेसर्स पर्यंत कडक लाईनअप आहे. त्यात टी20 सिरीज मध्ये अनबिटन राहण्याचा रेकॉर्ड सुद्धा आहे. थोडक्यात 5ही बोटं तुपात होती. पण आयर्लंड विरुद्धची पहिली टी20 टीम इंडियाने 34 रन्सने गमावली आणि 2च टी20 इंटरनॅशनल्स होणार असल्यानं सिरीज जिंकण्याची स्ट्रीक तुटली. आता पहिल्या टी20 मध्ये काय झालं, तर आयर्लंडने पहिली बॅटिंग करताना 182 रन्स केले. त्यांची टॉप ऑर्डर लवकर कोसळली. पण टीम इंडियाच्या जुन्या प्रॉब्लेमने डोकं वर काढलं. कॅप्टन लॉर्कॅन टकर आणि गॅरेट डेलानी यांनी 5व्या विकेटसाठी 64 रन्सची पार्टनरशिप केली. ही पार्टनरशिप ब्रेक करणारा बॉलर टीम इंडियाकडे नसणं याचा फटका बसला. आणि दुसरा विषय अर्थातच डेथ ओव्हर्स मध्ये मार खाण्याचा होता. 15 ओव्हर्स संपल्या तेव्हा आयर्लंडचा स्कोर 115 रन्स होता. पण त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णाने जबरदस्त मार खाल्ला. अक्षर पटेलने 18 आणि 20व्या ओव्हरला मिळून 8 रन्स दिले तरी स्कोर 182 वर गेला आणि सोपी वाटणारी मॅच अवघड झाली. आता IPL मध्ये चेष्टेत 200 करणाऱ्या बॅटर्सला 183 काय मोठं टार्गेट नव्हतं. यात अभिषेक शर्माने 20 बॉल 49 मारले. तोडफोड बॅटिंग केली. पण त्याला समोरून एकाही प्लेअरची साथ मिळाली नाही. संजू सॅमसन, ईशान किशन आणि कॅप्टन श्रेयस अय्यर सिंगल डिजिट मध्ये आउट झाले. त्यानंतर तिलक वर्माने आपला नेहमीचा स्लो अँड स्टेडी विन्स द रेस हा फॉर्मॅट वापरला. पण स्कोर उचलायच्या आत तिलक वर्मा सुद्धा आउट झाला. त्यानंतर झाली ती फक्त अडचण. अगदी 8व्या नंबर पर्यंत बॅटिंग लाईनअप असलेल्या टीम इंडियाला 18.5 ओव्हर्सच खेळता आलं. फक्त 148 रन्सवर ऑल आउट झाला. फक्त 4 बॅटर्सला डबल डिजिट स्कोर लावता आला आणि घासून नाही तर वन साइड पराभव झाला. आता हे झालं कशामुळे, तर डेथ ओव्हर्स मध्ये बॉलर्स फेल गेले आणि बॅटर्स तर सबशेल गणले. पण विषय एवढाच आहे का, तर नाही. आयर्लंड मधलं ग्राउंड मोठं होतं, बाउंड्रीज लांब होत्या, व्यवस्थित टाइम केलेला शॉट सुद्धा डीपला कॅच जात होता. पिच बऱ्यापैकी हिरवं होतं, त्यामुळे पेस बॉलर्सला चांगली मदत मिळत होती. टीम इंडिया गणली ती इथेच. IPL, टी20 वर्ल्ड कप मागच्या दोन्ही टुर्नामेंट्स भारतात झाल्या. फ्लॅट पिचेस वरती, छोट्या ग्राउंड वरती झाल्या. पाटा पिचेसमुळे कितीही स्कोर लावता येत होता आणि कितीही स्कोर चेस करता येत होता. हे सगळं आयर्लंड विरुद्ध नव्हतं आणि IPLच्या हिरोंना, वर्ल्ड कप विनर्सला हादरा बसला. पण या सगळ्यात सेंटर पॉइंटला होता एक प्लेअर, वैभव सूर्यवंशी. वय वर्ष 15. वैभवने सलग 2 IPL गाजवल्या. या IPLला त्याला टीमला ट्रॉफी जिंकून देता आली नाही, पण त्याने ऑरेंज कॅप मिळवली. खोऱ्याने 6 मारले, कित्येक रेकॉर्ड्स तोडले. त्यानंतर इंडिया ए कडून खेळताना तो काही इनिंग्स मध्ये अपयशी ठरला खरा, पण फायनलला टीमला सगळ्यात जास्त गरज असताना त्याने 11 बॉलमध्ये 50 मारली आणि धुव्वा बॅटिंग करत फायनल वन साइड घुमवली. त्यात आयर्लंड टूर साठी त्याचं सिलेक्शन झाल्यानं तो पहिल्याच मॅचला इंटरनॅशनल डेब्यू करेल अशी शक्यता होती. त्याच्याच डेब्यूच्या भोवती सगळी हाईप क्रिएट झाली. तो खेळेल या आशेवर तिकीट विकली गेली. पण ऐनवेळी धक्का देत सूर्यवंशीला प्लेइंग 11 मध्ये घेण्यातच आलं नाही. टीम इंडियाचे बॅटिंग कोच सितांशु कोटक यांनी सांगितलं होतं की वैभव फॉर्म मध्ये असला तरी जे प्लेयर्स आधीपासून चांगले खेळत आहेत त्यांना बाजूला करून वैभवला खेळवणं अवघड आहे. कॅप्टन श्रेयस अय्यरने सुद्धा वैभवला थोडं थांबावं लागेल असं सांगितलं. याचं कारण सांगण्यात आलं, चांगलं खेळणाऱ्या प्लेयर्सला बाहेर कसं बसवणार. टी20 वर्ल्ड कप मध्ये संजू सॅमसन प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता. नॉकआउटच्या सलग 3ही मॅचेस त्याने एक हाती काढून दिल्या, त्यामुळे साहजिकच त्याला ड्रॉप करण्याचा प्रश्न आला नाही. अभिषेक शर्मा आणि ईशान किशनची बॅट वर्ल्ड कप मध्ये बोलली, त्यामुळे त्यांची जागा सिक्युअर होतीच. पण या लॉजिकने गेलं तर वैभव सूर्यवंशी टीम मध्ये बसणारच नाही. त्याची जागा थेट धोक्यात येत राहणार. आता आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या टी20 मध्ये टीम इंडियाने
3 ऑलराऊंडर खेळवले आणि तरीही बॅटिंग ऑर्डर फेलच गेली. त्यामुळे संजूला मिडल ऑर्डरमध्ये खेळायचा अनुभव असल्याने त्याची जागा शिफ्ट करणं सहज शक्य होतं, पण ते झालं नाही. स्टँडिंग कॅप्टनला रिप्लेस करून त्याला टीमच्या बाहेर ठेवण्याचा प्रयोग करणारी इंडियन टीम मॅनेजमेंट वैभवसाठी जागा करू शकली नाही. राहिला विषय जो प्लेअर परफॉर्म करतोय त्याला बाहेर कसं बसवायचं. तर अफगाणिस्तान विरुद्धच्या वन डे मॅच मध्ये यशस्वी जायस्वालने सेंचुरी केली. त्यानंतर इंग्लंड टूरसाठी टीमचं सिलेक्शन झालं. त्यातून यशस्वी जायस्वाल बाहेर आहे. सेंचुरी केल्यानंतर पुढच्याच मॅचला तो टीम मध्ये नसेल. जो न्याय यशस्वीला लागला तो इथे वैभवच्या बाबतीत लागू झाला नाही. आता या सगळ्यात आयर्लंडला मेंटल ॲडव्हान्टेज मिळालं. सगळी हाईप वैभवच्या अराउंड होती. वैभवचं खेळणं मॅचचा रिझल्ट डिसाईड करणारं ठरलं असतं, पण त्यालाच खेळवण्यात आलं नाही. त्याला संधी देण्यात येईल अशी बरीच चर्चा झाली. प्रत्यक्षात तो ग्राउंडवर ड्रिंक्स घेऊन जाताना दिसला. अर्थात हा वैभव सूर्यवंशीसाठी लर्निंग कर्व असला तरी फिअरलेस क्रिकेट खेळणार हे नक्की केलेल्या टीम इंडियाने आपला सगळ्यात घातक प्लेयरच दडवून ठेवला आणि पुन्हा एकदा तोच 3 ऑलराऊंडर्स घेऊन खेळण्याचा पॅटर्न राबवला. आता कदाचित दुसऱ्या T20 मध्ये वैभव इंटरनॅशनल डेब्यू करेल, पण आयर्लंडने टीम इंडियाला आरसा दाखवलाय. मोठं ग्राउंड, हिरवं पिच गेम करू शकतं. भले टीम डिफेंडिंग वर्ल्ड चॅम्पियन असली तरीही. तुम्हाला काय वाटतं, वैभव सूर्यवंशीला न खेळवून टीम मॅनेजमेंटने चूक केली का, किंवा वेट अँड वॉचचा निर्णय योग्य आहे? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.